नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। दौंड तालुक्यातील पाटस दौंड रोडवरील हॉटेल जगदंबामध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट। पाहुयात आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट। दौंड तालुक्यातील पाटस दौंड रोडवरील हॉटेल जगदंबामध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना आज घडली। या घटनेमध्ये काही जण किरकोळ तर काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। या स्फोटामध्ये काही घरगुती तर काही व्यावसायिक सिलेंडर आढळून आले। हॉटेलमध्ये व्यावसायिक सिलेंडर कमी आणि घरगुती सिलेंडर जास्त असल्याचे दिसून आले। ज्या सिलेंडरचा स्फोट झाला तो घरगुती स्वरूपाचा असल्याचे दिसून येते। हॉटेलमध्ये घरगुती सिलेंडर वापरण्याची परवानगी नसतानाही अवैधरित्या सिलेंडरचा वापर होतो आणि अशा घटना घडतात। या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांनी। रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, मी आहे आता पाटस दौंड रोडवरती। पाटस दौंड रोडवरती आपण पाहू शकता जगदंबा हॉटेल व्हेज नॉन व्हेज या ठिकाणी आता एका थोड्या वेळापूर्वी एक आपल्या गॅसचा जो सिलेंडर आहे, गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन साधारणपणे 13 लोकांची कॅज्युअलिटी झालेली या ठिकाणी दिसून येते। 13 लोकांमध्ये जे 7 लोक आहेत ते 7 लोक गंभीर स्वरूपाचे त्यांना भाजलेलं आहे। त्याचबरोबर 5 लोक जे आहेत 5 लोकांना त्यामध्ये होरपळण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती हॉटेलचंही नुकसान या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। आता प्रश्न उभा राहतो की कशा प्रकारे हे सगळं चाललेलं असतं। बघा, आता आपण इथं दाखवतोय जे सिलेंडर आहेत या ठिकाणी, हे सिलेंडर जे आहेत कमर्शियल सिलेंडर जे आहेत लिगली ते आहेत, परंतु जे घरगुती टाईपचे सिलेंडर कधी घरामध्ये वापरायचे नसतात, परंतु ते हॉटेलला वापरायचे नसतात, परंतु ते सिलेंडर मात्र या ठिकाणी 11 सिलेंडर असलेले आपल्याला दिसून येत आहेत। खरंच खूप गंभीर अशा प्रकारचं स्वरूपाचं हे या ठिकाणी स्फोट झालेला आपल्याला दिसून येतोय। यामध्ये जे 7 लोक जे भाजली गेलेत, या 7 लोकांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे अशा प्रकारचं सांगितलं जातंय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पोलीस प्रशासनही असलेलं दिसून येतंय आपल्याला। त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आलेल्या आहेत। फायर ब्रिगेडच्या जे काय गाडी आहे ते फायर ब्रिगेडची गाडी या ठिकाणी आपल्याला दिसून येते। एकच फुटलेली आतली काढते जाऊन देखील की जाईल हा चालू करता आहे चालू करा हा असं टाक्याबाहेरच दिसतंय, अजून टाक्याबाहेरच काढता येते। अहो या ना इकडे साईडला चला बघू हो तिकडे चला तिकडे जावा ना जावा तिकडे चला मागे
काय नव्हतं सिलेंडर तर ठेवलं असतं ना आणि सगळे सिलेंडर आता एक पण नाही एक कुठलं ना एक भारी आणि साधे मोठे मागं वायर आहे डायरेक्ट सांगून तोडू का वायर आमच्यावर दिवस आहे तुमची तलवार आमच्यावर कशी टाकली तिथे मात्र चला मी गणेश दिवेकर, रामराम महाराष्ट्र न्यूज, दौंड. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.